शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, कागदी घोडे नाचवू नका. सरकारी मदतीवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी. दसरा मेळाव्याचं बिल पाठवून देतोय, मिळून द्या. मेळाव्याच्या खर्चावरील टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. अमित शहा 5 ऑक्टोबरला करणार अहिल्यानगरचा दौरा. विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. दसऱ्याचा दिवस ठरणार विचारांचं सोनं लुटणारा. दसऱ्याला ठाकरे, शिंदे, मुंडे आणि जरांगेंचे मेळावे. पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखलच चिखल. चिखल हटवण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर कोट्यवधींचा खर्च, पूरग्रस्तांना मात्र कवडीचीही मदत नाही. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी. संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे दसरा मेळाव्याला महत्त्व. सरसंघचालक काय संबोधन करणार याकडे लक्ष. भिवंडीमध्ये कशाला हवी आहे मराठी? आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यानं वाद. मनसे आणि ठाकरे गटानं व्यक्त केला आझमींविरोधातला संताप. रायगडमध्ये महायुतीत पुन्हा हमरेतुमरी. तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात. आमदार महेंद्र दळवींची तटकरेंवर टीका. पुणे पोलिसांची पुन्हा एकदा नाचक्की. अटकपूर्व जामीन मिळवण्यात मनोरमा खेडकर यशस्वी. कल्याणमधल्या गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा. कपाळावर टिळा, टिकली हातात, धागा बांधायला बंदी. संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे धाव. हिंगोलीच्या वेलतुरामध्ये 2 गटांमध्ये राडा. मिरवणुकीत डीजेवर गाणं वाजवण्यावरून वाद. 2 जण गंभीर जखमी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कटुता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. संघाची शाखा म्हणजे मानव विकासाचा यज्ञ असल्याचंही वक्तव्य. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करू दिली नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या वक्तव्यानं खळबळ. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यानंतरचा प्रसंगही सांगितला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना बंगळुरूमधील रुग्णालयामध्ये केलं दाखल. खरगेंवर उपचार सुरू. धम्मचक्र प्रवर्तन दिनाची दीक्षाभूमीवर जय्यत तयारी. सुरक्षितता आणि व्यवस्थापनासाठी एआयचा वापर होणार. दीक्षाभूमी परिसरामध्ये एआय कमांड सेंटर सुरू. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी. गेले 24 तासात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ. सोन्याचा दर आता 1,21,000 प्रति तोळा इतका. नाशिकमध्ये अतिवृष्टीचा फुलशेतीला फटका. झेंडू फुलांची आवक 40 ते 50% घटली. पावसामुळे झेंडूचे दरही महागले.